सण सूद म्हणले की पहिलं येतं देवाची भांडी साफ करणे. तर ही देवाची भांडी वगैरे सगळी काढून मी साफ करून ठेवली होती आदल्या दिवशीच. तर हॅलो नमस्कार, मी रेश्मा. हे बघा, आज आहे सोमवार आणि नागपंचमी एकत्र. तर पंचमीची माझी खरेदी बघा, बांगड्या, टिकल्याची पॉकेटं आणि एक मेहंदीचा कोन, बस. आणि साडी तर पहिलीच होती, कारण पॅकिंगमध्ये मी अजून काही काढलं नाही. मेहंदी तर रात्रीच काढली होती आणि बांगड्या वगैरे आंघोळ वगैरे झाल्यानंतर तयार झाले होते. हे फुलं हे पण रात्रीच आणून ठेवली होती. आणि आत्ता म्हटलं चला भांडी वगैरे देवाची सगळी नेऊन ठेवलेत मी पूजा मांडण्यासाठी. तर हे पण सगळं घेऊन जावं सामान म्हणून फुलं काढत होते. मग फुलं काढली. बेल पण जो चांगला आहे तो साफ करून ठेवला होता. आणि इथे त्यांनी ते आपले रोटीची फुलं म्हणतात ते पण महादेवांना वाहतात, तर मग ते पण आणले होते त्यांनी, ते पण ठेवले. आणि सगळं म्हणजे पूर्ण सामान मी एका जागेवर आधी गोळा केलं. हे दूध आणलं होतं त्यांनी. मग इथं पंचामृत काढून घेतलं देवासाठी अभिषेक करण्यासाठी. आणि सामान गोळा करून म्हटलं चला आता पूजेची तयारी सुरू करूया. ह्यावर्षी काही आम्हाला वारूळ सापडलं नाही इथे कुठंच, त्यामुळं घरीच पूजा केली होती. हे दोरे घेताना आमच्याकडे पिवळे करून पवते काय म्हणतात त्याला. मग घरीच पाटावर रांगोळीने नागोबा काढले. आणि हा शुक्रवारी मला जमला नव्हता नागोबा नरसोबाचा फोटो आणून पूजा करायला, तर मी आज केली. आणि त्याला मग जसं आपण वारुळाला घेऊन जातो डाळ गूळ आणि पीठ, ते पूर्ण तयार करून घेतलं होतं. त्यांनी पण पूजा करून घेतली. आणि नंतर पूजा झाली. पूजा झाल्यानंतर मग दुधाचं नैवेद्य दाखवला. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग आरती वगैरे केली. तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविण तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मुचेन्द्रैवं भुजत्मरामा प्रकृति शुभो करोमि यज्ञं सकलं तस्मै समर्पयामि अजतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेव हरि श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. ओम नमः शिवाय. बोल हर हर महादेव.
हे बघा, ह्यांचं येणं भागच आहे. म्हणजे कोणते पण कार्यक्रम असो, काही असो, पूजा असो तो आल्याशिवाय काय पूर्ण होत नाही. येऊन बसला पूजा झाल्यानंतर की हे काय करतात आहेत किंवा प्रसाद वगैरे काय आहे का. डमरू वाजवल्यावर थोडासा त्याला जोश येतो. थोडासा डमरू वाजवलं का की तो पण उड्या मारायला सुरुवात करतो. म्हणून मी वाजवत होते, पण ते मला काही एवढं जमना. ते वाजवतात चांगला, माझ्याच्याने नाही एवढं होत. ते त्याला दाखवत होते मी की बघ वाजते म्हणून. थोड्या वेळ नाही लक्ष दिलं, नंतर लागला उड्या मारायला. इथे बघा, पूजा वगैरे झाल्यानंतर डाळ शिजवली होती. इकडं साबुदाणा बनत होता. डाळ शिजवून साईडला काढून ठेवलेली. आणि नंतर मी ते शूट नाही झालं माझ्याकडून. पुरण वगैरे सगळं पूर्ण तयार झालं होतं. पोळ्या काही केल्या नव्हत्या मी, कारण खात कोण, मला पण सोमवार होता. हे पण नको म्हणले, भैया खात नाही. मग हे आमच्याकडे असे नैवेद्याला बनवतात. तर ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही. कोणाला माहीत असले तर नक्की सांगा. पण करंज्या केल्या त्या मी पुरण भरून त्याच्यामध्ये. मग नैवेद्यासाठी केल्या होत्या. थोडं जास्त केलं ते की ज्याला खायचं ते खातील पण म्हणून. आणि परत नैवेद्य वगैरे दाखवला देवाला, फराळ केली. आणि त्याच्यानंतर हे दोरे केले होते पिवळे, ते पोते काय म्हणतात त्याला. मग ते त्यांच्या हातात एक बांधला, एक भैयाच्या हातात बांधला आणि एक माझ्या गळ्यामध्ये, म्हणजे स्त्रियांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्राला बांधतात आणि मुलांच्या आणि माणसांच्या हातामध्ये बांधतात. मग चला, कसा वाटला तुम्हाला पूजेचा ब्लॉग नक्की सांगा. बाय.